आमचे पप्पा मला म्हणाले की तू हरिश्चरवाल्याला आपल्या वावरात घेऊन ये. मी गेलो पळत पळत हरिश्चरवाल्याकडे. हरिश्चरवाल्याला मी म्हटलो, काका चला ना आमच्या वावरात, आम्हाला हे करायचं आहे. काय काय बोलते रे त्याला, काय बोलते रे यार, लक्षात आहे ना, गहू काढायचा आहे. हरिश्चंद्र काय थांबायला तयार नव्हता. मग मी माझ्या लॅम्बोर्गिनीमध्ये बसतो ढवळ्यावाल्या आणि आम्ही चाललो त्याच्याकडे. तो बघा किती जोरात पळतोय आणि मी मागून त्याच्या मागे पळतोय. तो थांबायचं नाव घेत नव्हता, कारण की त्याला मागल्या पाळीस पप्पांनी माझ्याकडे त्याचे 1000 रुपये दिले होते आणि मी त्याला 500 रुपये दिले होते. त्याच्यामुळे तो थांबायला तयार नव्हता. मी त्याला म्हणतोय आपण गाडीला टोचन करून मी तुला उडीत उडीत घेऊन जाईल, आणि तो म्हणतो मी नाही ऐकणार, मी निघून जाईल. बघा मी टोचन करीत होतो तेवढ्यात बघा मी टोचन केलं आणि तिने गाडीला इसका दिला. त्याच्यामुळे माझी गाडी उलटी पालटी झाली. मी त्याला म्हणलो माझ्या गाडीला काही झाले तर मी तुझ्याकडून पैसे घेईल. तो नाही बोलला. बघू शकतात, तो एक साईडला ओढतोय आणि मी एक साईडला ओढतोय. माझ्या गाडीचे चाक पार फुटले होते, तरी मी त्याला माझ्या घरी घेऊन चाललो होतो, पण तो काय थांबायला तयार नव्हता. त्याच्यामुळे मी त्याला पुढे पुढे ओढीत होतो. तो पुढे याचं नाव घेत नव्हता. तो रिवर्स गिअर टाकून हार्वेस्टर मागा घेत होता. आपली लॅम्बोर्गिनी असल्यामुळे आपली गाडी बघा कशी गरक्या खाली इकडे तिकडे फिरते नाही का. बघा तो थांबायला तयार नव्हता. आता मला असं वाटलं राहून द्या मरून द्या. मी त्याचे नाव पप्पाला सांगायला घरी चाललो होतो. त्याचे नाव मी घरी पप्पाला सांगायला चाललो होतो, पण माझी गाडी चिखलात गेली आणि गुतली. परत हरिश्चर बघा, ते हरिश्चरवाल्याने मला बघून त्याला थोडीशी क्यू आली. तो पण माझ्याकडे आला मला वाचवायला. त्याला असे वाटले की याला आपण टोचन करून बाहेर ओढू. तो पण आला होता मला वाचवायला. बघा तो कसं किती जोरात आला माझ्यासाठी, कारण की त्याला पण वावरात गहू काढायचा दुसरीकडे नव्हतं, कारण की आमचा 10 एकर गहू काढायचा. त्याच्यामुळे तो आला मला वाचवायला. अरे बाप, तो पण खाली हार्वेस्टर घेऊन गेला. अरे माझा चोटणी मला वाचवलं नाही. तो पण खाली हार्वेस्टर घेऊन गेला आणि तो पण फसला. आणि बघा त्याची अवकाळ. मी माझ्या मित्राला फोन करीत होतो. माझ्या मित्राकडे बलेनो आणि दुसरी 2-4 गाडी आहे. माझी गाडी काय निघाला. माझ्या मित्राला मी फोन केला. माझा मित्र फोन उचलला आणि माझ्या मित्राने माझा फोन उचलला. मी माझ्या मित्राला सांगत होतो मला मी इकडं काळपाडात फसलेलो आहे, तू मला वाचवायला ये. मी माझ्या मित्राला फोन करीत होतो, पण माझ्या मित्राला मी फोन केला तर तो डायरेक्ट कोणत्या एरियामध्ये होता ते डायरेक्ट सांगत नव्हता. त्याची गाडी पण कुठतरी फसली होती. तो पण रडत होता. तो म्हणत होता तू मला वाचवायला ये, माझी गाडी पण फसलेली आहे. आणि बलेनोवाल्याला फोन केला. बलेनोवाला पण म्हटला ढवळी गाडी आणि लाल गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मी नाही येऊ शकत, बाय.